नमस्कार. टेट 2025 ही परीक्षा आता 24 मेला चालू होत आहे. त्यासाठी शिक्षक अभियोग्यता, कल, आवड, व्यक्तिमत्व आणि समायोजन या घटकांवर आधारित आपल्याला प्रश्न पडू शकतात आणि यामध्ये बालविकास आणि शिक्षणशास्त्र हा एक महत्त्वाचा घटक आहे. मित्रो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 112+ MCQ घेऊन आलो आहे, जे आपल्या या परीक्षेला उपयोगी पडणार आहेत. चला तर सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्हाला विनंती करतो, आमचे व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बघा, प्रश्न आहे, विकास ही प्रक्रिया केव्हा सुरू होते? आणि बरोबर उत्तर आहे गर्भधारणेनंतर. विकास ही प्रक्रिया गर्भधारणेनंतर सुरू होते. पुढचा प्रश्न आहे, विकास एक डॉट 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 प्रक्रिया आहे आणि बरोबर उत्तर आहे जीवनभर चालणारी. विकास ही जीवनभर चालणारी प्रक्रिया आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विकासाचे पैलू नाहीत? आणि बरोबर उत्तर आहे शारीरिक. शारीरिक हे विकासाचे पैलू नाहीत. इतर सर्व जे ऑप्शन आहेत, सामाजिक, बौद्धिक, धार्मिक आणि भाषिक, हे विकासाचे पैलू आहेत. चला तर पुढचा प्रश्न आहे, विकासाचे गुणधर्म कोणते आहेत? आणि बरोबर उत्तर आहे क्रमबद्ध आणि सुसंगत. बघा, विकासाचे हे गुणधर्म आहेत क्रमबद्ध आणि सुसंगत. पुढचा प्रश्न आहे, विकास डॉट डॉट पासून डॉट डॉट पर्यंत होतो आणि बरोबर उत्तर आहे गर्भधारणेपासून मृत्यूपर्यंत होतो. विकास हा गर्भधारणेपासून सुरू होतो आणि मृत्यूला संपतो. पुढचा प्रश्न आहे, विकास प्रक्रिया डॉट डॉट असते आणि बरोबर उत्तर आहे सतत चालणारी. विकास ही प्रक्रिया सतत चालणारी असते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता विकासाचा प्रकार आहे? आणि बरोबर उत्तर आहे नैतिक. नैतिक हा विकासाचा प्रकार आहे. विकास टिंबटिंब असतो म्हणजे तो वेगवेगळ्या क्षेत्रात भिन्न दराने होतो आणि बरोबर उत्तर आहे बहुआयामी. विकास हा बहुआयामी असतो, वेगवेगळे आयाम त्याला असतात. त्यामध्ये मग सामाजिक, शैक्षणिक, परत पुढे आपण त्याच्यावर देखील प्रश्न पाहणार आहोत. पुढचा प्रश्न आहे, एकाच वयाच्या मुलांमध्ये विकासाचे स्तर वेगवेगळे का असतात? आणि बरोबर उत्तर आहे आनुवंशिक आणि पर्यावरणीय घटकामुळे. बघा, एकाच वयांच्या मुलामध्ये विकासाचे जे स्तर असतात ते का वेगळे असतात? तर आनुवंशिक आणि पर्यावरणीय घटकांमुळे वेगवेगळे आपल्याला पाहायला आढळतात. पुढचा प्रश्न आहे, अरस्तूच्या मते विकास टिंबटिंब व टिंबटिंब कारणांनी होतो आणि याचं बरोबर उत्तर आहे आंतरिक आणि बाह्य कारणांनी होतो. बघा, अरस्तू या शास्त्रज्ञाच्या मते किंवा ह्या व्यक्तीच्या मते विकास हा आंतरिक व बाह्य कारणांनी होत असतो. पुढचा प्रश्न आहे, विकासाची प्रक्रिया टिंबटिंब ची गरज असते. आता विकासाची प्रक्रिया होण्यासाठी टिंबटिंबची गरज असते असा प्रश्न आहे आणि बरोबर उत्तर आहे परिपक्वतेची. बघा, विकासाची प्रक्रिया होण्यासाठी परिपक्वतेची काय असते? गरज असते. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या प्रकारचे बदल मात्रात्मक बदल म्हणून ओळखले जातात? आणि बरोबर उत्तर आहे वय वाढल्यावर उंची वाढणे. बघा, आता हे मात्रात्मक बदल म्हणजे काय? हळूहळू जसं वय वाढेल त्या पद्धतीनं आपली काय होत असते? उंची वाढत असते. म्हणजे हे शारीरिक बदल आहे. हा शारीरिक हाडामासामध्ये हा काय होत असतो? बदल होत असतो. भावनिक म्हणजे मानसिक बदल नाही, म्हणून याला मात्रात्मक बदल म्हणून काय केलं जातं? ओळखलं जातं. पुढचा प्रश्न आहे, नैतिक मूल्यांचा विकास हा कशाचा भाग आहे? आणि बरोबर उत्तर आहे गुणात्मक बदल. बघा, नैतिक मूल्यांचा जो विकास आहे हा गुणात्मक बदलाचा भाग आहे. पुढचा प्रश्न आहे, विकासाची गती काय असते? आणि बरोबर उत्तर आहे व्यक्तीनुसार वेगळी असते. आता विकासाची गती प्रत्येक व्यक्ती परत्वे काय होत असते? बदलत असते. पुढचा प्रश्न आहे, विकास कोणत्या दिशेने होतो? आणि याचं बरोबर उत्तर आहे सामान्य ते विशिष्ट. विकास हा सामान्यापासून विशिष्टाकडे जात असतो. मुलांमध्ये कायमच एकसारखा विकास होतो का? तर याचं उत्तर आहे नाही. मुलांमध्ये कायमच एकसारखा विकास होत नाही. तो प्रत्येक परिस्थितीनुसार, अनुवंशानुसार, परत वेळेनुसार बदलत असतो.
बालकाचे सामाजिक विकास कोणत्या वयात सुरुवात होते किंवा सुरू होते? आणि बरोबर उत्तर आहे जन्मापासून. बघा, बालकाचा जो सामाजिक विकास आहे तो जन्मापासूनच सुरू होत असतो. पुढचा प्रश्न आहे, एक मूल जर 2 वर्षाच्या आधी वाक्य बोलू लागले तर हे काय दर्शवते? आणि बरोबर उत्तर आहे पूर्वचेतन विकास. बघा, जर मूल 2 वर्षाच्या आधीच जर वाक्य बोलू लागलं तर हा पूर्वचेतन विकासाचा काय आहे? भाग आहे किंवा तो तसा भाग दर्शवत आहे. पुढचा प्रश्न आहे, चांगले पर्यावरण विकासावर कसा परिणाम करू शकतो? तर याचा बरोबर उत्तर आहे अपेक्षेपेक्षा चांगला विकास होतो. बघा, जर एखाद्या व्यक्तीला, बालकाला जर चांगलं पर्यावरण लाभलं तर विकासावर त्याचा परिणाम कसा होणार आहे? अपेक्षेपेक्षा चांगला विकास होणार आहे, त्याचा विकास चांगला होत असतो. पुढचा प्रश्न आहे, वृद्धावस्थेत कोणत्या प्रकारची हानी होऊ शकते? आणि बरोबर उत्तर आहे स्मृती कमी होणे. बघा, वृद्धावस्थेमध्ये स्मृती कमी होत असते, मागचं काही म्हणजे बऱ्यापैकी आठवायचं बंद होतं. म्हणजेच वृद्धावस्थेत कोणत्या प्रकारची हानी होत असते? तर स्मृती कमी होण्याची हानी होत असते. विकासात तर गती होणार नाही, कारण वय झालेलं असतं आणि विकास हा होत असतो, मात्र त्यामध्ये गती वाढत नसते. हाडांचा घनत्व उलट कमी होत असतं आणि बुद्धिमत्ता वाढत नसते आणि भाषा देखील सुधारत नसते. तर यामध्ये मुख्य कुठला हानी आहे? तर स्मृती कमी होत असते. बघा, शारीरिक विकासात कोणत्या प्रकारचे बदल येतात? आणि बरोबर उत्तर आहे बाह्य व अंतर्गत. बघा, शारीरिक विकासामध्ये बाह्य बदल आणि अंतर्गत बदल हे दोन्हीही त्यामध्ये येत असतात. पुढचा प्रश्न आहे, शारीरिक विकासावर कोणता घटक प्रभाव टाकतो? आणि याचं बरोबर उत्तर आहे पोषण. शारीरिक विकासावर पोषण हा घटक प्रभाव टाकत असतो. बघा, शारीरिक विकास म्हणजे उंची वाढणे वगैरे असं असतं, किंवा हाडांमध्ये मजबूतपणा येणे. आणि हे कशावर मुख्य प्रभाव टाकत असतो? हा याच्यावर कोणता घटक मुख्य प्रभाव टाकतो? तर पोषण हा घटक प्रभाव टाकतो. जर पोषण व्यवस्थित होत असेल तर शारीरिक वाढ विकास व्यवस्थित होणार आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या वयात मूल सर्व क्रिया दुसऱ्यांवर अवलंबून करतं? तर बरोबर उत्तर आहे नवजात अवस्था. बघा, नवजात अवस्थेमध्ये बालकाला चालायला येत नाही ना, बोलता येत नाही ना, काही स्वतःची कामं करता येत नाही, आणि हे मूल काय असतं? मग सर्व क्रिया दुसऱ्यांवर अवलंबून करत असतं. पुढचा प्रश्न आहे, शरीराच्या अंतर्गत अवयवांच्या विकासाचा परिणाम कसा दिसतो? आणि याचं बरोबर उत्तर आहे अप्रत्यक्ष दिसतो. बघा, शरीराच्या अंतर्गत जे अवयव आहेत त्यांच्या विकासाचा परिणाम कसा असतो? अप्रत्यक्ष दिसत असतो. पुढचा प्रश्न आहे, शारीरिक विकासात शिक्षकांना माहिती असावी, कारण बरोबर उत्तर आहे मुलांच्या वर्तनावर प्रभाव पडतो. बघा, शारीरिक विकासाचा जर शिक्षकांना माहिती असेल तर मुलांच्या वर्तनावर त्याचा काय होत असतो? प्रभाव पडत असतो. पुढचा प्रश्न आहे, जर मुलाला पोषक आहार मिळत नसेल तर? आणि याचं बरोबर उत्तर आहे शारीरिक विकास मंदावतो. जर मुलांना पोषक आहार मिळत नसेल तर शारीरिक विकास काय होत असतो? मंदावत असतो. पुढचा प्रश्न आहे, मुलांच्या वाढीचा अंदाज कोण देऊ शकतं? आणि याचं बरोबर उत्तर आहे शिक्षक. बघा, मुलांच्या वाढीचा जो अंदाज आहे तो शिक्षकाला माहीत असतो, कारण मुलं ही शाळेमध्ये येत असतात आणि ते शिक्षकाच्या सानिध्यामध्ये असतात. पुढचा प्रश्न आहे, कोणता विकास शरीराच्या वाढीसोबत होत नाही? आणि बरोबर उत्तर आहे भाषा. बघा, भाषा ही शरीराच्या वाढीसोबत होत नसते. पुढचा प्रश्न आहे, मुलाची शारीरिक वाढ कोणावर अवलंबून असते? आणि बरोबर उत्तर आहे आनुवंशिकता व पोषण. मुलाची जी शारीरिक वाढ आहे ती आनुवंशिकता व पोषण यावर अवलंबून असते. पुढचा प्रश्न आहे, शिक्षकाला शारीरिक विकासाचा अभ्यास का करावा लागतो? आणि बरोबर उत्तर आहे मुलांची क्षमता ओळखण्यासाठी. बघा, शिक्षकांना मुलांची क्षमता ओळखण्यासाठी शारीरिक विकासाचा काय करावा लागतो? अभ्यास करावा लागतो असं म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, मानसिक विकासामुळे मुलांमध्ये कोणती क्षमता विकसित होते? आणि बरोबर उत्तर आहे मानसिक विकासामुळे मुलांमध्ये कोणती क्षमता विकसित होते? आणि याचं बरोबर आहे तर चालणे नाही सॉरी, याचं बरोबर उत्तर आहे
तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा. याचं बरोबर उत्तर मला आता इथं मिळालेलं नाही. पुढचा प्रश्न आहे, मानसिक विकासाचा अभाव असेल तर शिक्षक. आता बघा, एखाद्या व्यक्तीचा जर मानसिक विकासाचा अभाव असेल तर त्यावर शिक्षक काय करू शकतील? तर इथं योग्य अभ्यासक्रम निवडू शकणार नाहीत. योग्य म्हणजे त्या मुलासाठी जो योग्य अभ्यासक्रम आहे तो निवडू शकणार नाहीत. पुढचा प्रश्न आहे, संज्ञानात्मक विकास कोणत्या क्रियेमुळे होत असतो? आणि याचं बरोबर उत्तर आहे विचार आणि निरीक्षणानं होत असतो. बघा, संज्ञानात्मक जो विकास आहे तो कशामुळे होतो? विचार आणि निरीक्षणामुळे होत असतो. खालीलपैकी कोणती योग्यता मानसिक विकासाशी संबंधित नाही? आणि बरोबर उत्तर आहे चालणे. खालीलपैकी कोणती योग्यता मानसिक विकासाशी संबंधित नाही? तर चालणे हे मानसिक विकासाशी संबंधित नाही. मुलांमध्ये संज्ञानात्मक विकास होतो कारण त्याचं बरोबर उत्तर आहे त्यांची वय वाढते. आता बघा, मुलांमध्ये संज्ञानात्मक जो विकास होतो त्याचं कारण काय आहे? तर त्यांचं वय वाढत असतं, त्यामुळे त्यांच्यामध्ये संज्ञानात्मक विकास होत असतो. पुढचा प्रश्न आहे, मानसिक विकासाच्या अभ्यासातून शिक्षक. आता मानसिक विकासाचा जर अभ्यास शिक्षकांनी केला तर त्यातून काय आपल्याला मिळतं? तर योग्य उपाययोजना करू शकतो. शिक्षक काय करू शकतो? योग्य उपाययोजना तिथं करू शकत असतो. पुढचा प्रश्न आहे, मूल मानसिकदृष्ट्या कमकुवत असेल तर त्यातला बरोबर उत्तर असणार आहे त्याची चिकित्सा आवश्यक आहे. बघा, मूल जर मानसिकदृष्ट्या कमकुवत असेल, कोणी जरा बोललं की लगेच त्याला राग येत असेल किंवा तो एकदम शांत होत असेल किंवा बऱ्याच वेळा त्यांना शिकवलेलं समजत नसतं, अध्ययन होत नसतं त्यांचं, अशा वेळी त्यांची चिकित्सा करणे काय आहे? गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे, योग्य वयावर आधारित पाठ्यपुस्तकाची निवड कशामुळे शक्य होते? तर याचं बरोबर उत्तर आहे मानसिक विकास. बघा, योग्य वयावर आधारित पाठ्यपुस्तकांची निवड ही मानसिक विकासामुळे शक्य असते. पुढचा प्रश्न आहे, कोणती क्रिया मानसिक विकासाचे लक्षण आहे? आणि बरोबर उत्तर आहे विचार. विचार हे मानसिक विकासाचे काय आहे? लक्षण आहे. मुलं जर स्वतःचा विचार स्वतः करू लागले तर त्यांचा मानसिक विकास होत आहे असं समजायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, शिक्षकाला मानसिक विकास माहीत असल्यास तर काय होतं? तर इथं बरोबर उत्तर आहे शिक्षणात सुधारणा करता येते. बघा, शिक्षकाला जर मानसिक विकास माहीत असेल तर योग्य पद्धतीनं शिक्षण देण्यासाठी सुधारणा करता येत असतं. पुढचा प्रश्न आहे, संवेग म्हणजे काय? आता इथं संवेगचा अर्थ काय होतो? तर भावना ज्यामुळे वर्तन प्रभावित होते. संवेगचा अर्थ होतो अशी भावना ज्यामुळे वर्तन काय होत असते? प्रभावित होत असते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी संवेग कोणता आहे? आता इथं आनंद हा पर्याय बरोबर आहे, हा संवेग आहे. पुढचा प्रश्न आहे, संवेगात्मक विकासाचा परिणाम कोणत्या विकासावर होतो? संवेगात्मक विकासाचा परिणाम कोणत्या विकासावर होतो? तर बरोबर उत्तर आहे वरील सर्व, म्हणजे शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, नैतिक या सर्व घटकांवर काय होत असतो? संवेगात्मक विकासाचा परिणाम होत असतो. पुढचा प्रश्न आहे, संवेगात्मक विकासात कोणता घटक महत्त्वाचा आहे? आणि बरोबर उत्तर आहे कौटुंबिक वातावरण. संवेगात्मक विकासामध्ये कौटुंबिक वातावरण हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. पुढचा प्रश्न आहे, शिक्षक शाळेतील कोणत्या गोष्टीद्वारे संवेगात्मक विकास घडवू शकतो? हा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे वर्ग शिक्षण आणि उपक्रम. जर शाळेतील विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षण दिलं आणि वेगवेगळे उपक्रम करायला लावले तर त्यांचा संवेगात्मक विकास लवकरात लवकर घडून येऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी संवेगात्मक विकासाचे उदाहरण कोणते? तर याचं बरोबर उत्तर आहे राग. संवेगात्मक विकासाचं उदाहरण आहे राग. पुढचा प्रश्न आहे, संवेगात्मक संतुलनामुळे विद्यार्थी, आता इथं बरोबर उत्तर असणार आहे स्थिर विचार करू शकतो. संवेगात्मक संतुलन जर त्यांचं घडलं तर तो स्थिरपणे विचार करू शकत असतो. पुढचा प्रश्न आहे, बालकाच्या संवेगांवर परिणाम करणारा सामाजिक घटक कोणता? आणि बरोबर उत्तर आहे मित्र व शिक्षक. बालकाच्या संवेगांवर
परिणाम करणारा सामाजिक घटक हा मित्र व शिक्षक आहेत. पुढचा प्रश्न आहे, संवेगात्मक असमतोल असल्यास बरोबर उत्तर असणार आहे वर्तन अस्थिर होते. बघा, संवेगात्मक जर असमतोल साधत असेल किंवा होत असेल तर त्याचं वर्तन काय असतं, अस्थिर असतो. त्याला एकदम राग येतो किंवा एकदमच तो चिडतो. अशा पद्धतीचं वर्तन बालक करत असतो. पुढचा प्रश्न आहे, संवेगात्मक विकासामध्ये सुधारणा करण्याचा उत्तम मार्ग कोणता? आता संवेगात्मक विकासामध्ये सुधारणा करण्याचा उत्तम मार्ग हा प्रेम आणि समजूत आहे. म्हणजे त्यांचं जर सुधारणा घडवून आणायचं असेल तर त्यांना प्रेमाने आणि समजुतीने काय करायला पाहिजे, आपण समजावून घ्यायला पाहिजे, त्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, क्रियात्मक विकास म्हणजे काय? आता क्रियात्मक विकास म्हणजे कार्य करण्याची क्षमता होय. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी क्रियात्मक कौशल्य कोणते आहे? आणि बरोबर उत्तर आहे चालणे. क्रियात्मक कौशल्य चालणे हे आहे. पुढचा प्रश्न आहे, क्रियात्मक विकासासाठी आवश्यक संयोजन कोणाचे असते? आणि बरोबर उत्तर आहे स्नायू व तंत्रिका. बघा, क्रियात्मक विकासासाठी आवश्यक संयोजन हे स्नायू व तंत्रिका यांचे असते. नवजात शिशु खालीलपैकी कोणते कार्य करू शकणार नाही? तर बरोबर उत्तर आहे चालणे. बघा, नवजात शिशु म्हणजे लगेचच आजच जन्म झालेला आहे किंवा 1 महिन्याचा 6 महिन्यापर्यंत जो असतो त्याला आपण काय म्हणतो, 3 महिने किंवा 6 महिन्यापर्यंत बहुतेक नवजात शिशु असं म्हटलं जातं. तर तो काय करू शकत नाही, तर चालू शकत नाही. इतर श्वास घेणे, आवाज काढणे, रडणे, हसणे हे सगळं कार्य तो करू शकणार आहे. पुढचा प्रश्न आहे, क्रियात्मक विकासाचा अभाव असल्यास काय होते? आता क्रियात्मक विकासाचा अभाव असल्यावर काय होते, तर कौशल्याची वाढ मंदावते. बघा, क्रियात्मक विकासाचा अभाव असल्यामुळे कौशल्याची वाढ काय होत असते, मंदावत असते. पुढचा प्रश्न आहे, क्रियात्मक विकासामुळे मूल काय होते, तर आत्मविश्वास वाढवते. क्रियात्मक विकास जर चांगला असेल तर त्या मुलाचा काय होत असतो, आत्मविश्वास वाढत असतो. पुढचा प्रश्न आहे, शिक्षक क्रियात्मक विकासासाठी काय करावा? आता शिक्षकांनी क्रियात्मक विकास घडून यावा म्हणून काय करायचं आहे, तर विशेष कार्य द्यायचं आहे. काय करायचं आहे, विशेष कार्य त्यांना द्यायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते क्रियात्मक कौशल्य आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे लेखन. लेखन हे क्रियात्मक कौशल्य आहे. लेखन करून म्हणजे क्रिया करून आपण ही दाखवू शकतो. विचार हे मनातल्या मनात करतो आपण. झोप हे पण काय असतं, झोपू शकतो. मात्र क्रिया करून दाखवणे म्हणजे काय आहे, लेखन हे कौशल्य आहे. पुढचा प्रश्न आहे, क्रियात्मक विकासाचा अभ्यास शिक्षकाला कशासाठी उपयुक्त होतो? तर याचं बरोबर उत्तर आहे मुलांमध्ये कौशल्य वाढवण्यासाठी. मुलांमध्ये कौशल्य वाढवण्यासाठी क्रियात्मक विकासाचा काय होतो, शिक्षकाला फायदा होत असतो, उपयुक्त ठरत असतो. पुढचा प्रश्न आहे, शारीरिक वाढ आणि क्रियात्मक विकास यांचा संबंध काय? बघा, शारीरिक वाढ आणि क्रियात्मक विकास यांचा संबंध कसा आहे, परस्पर पूरक असा संबंध आहे. हे दोन्ही एकमेकांना काय होत असतात, परस्पर पूरक असतात. बघा, आता पुढचा प्रश्न आहे, भाषिक विकास म्हणजे काय? तर भाषिक विकास म्हणजे विचार मांडण्याची व समजून घेण्याची क्षमता होय. भाषिक विकास म्हणजे विचार मांडण्याची आणि समजून घेण्याची काय आहे, क्षमता आहे. पुढचा प्रश्न आहे, भाषिक विकास कोणत्या विकासाशी संबंधित आहे? तर बरोबर उत्तर आहे संज्ञानात्मक. म्हणजे भाषिक विकास हा संज्ञानात्मक विकासाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, बालक प्रथम शब्द समजायला कमी लागतो. आता बघा, इथं प्रश्न माझ्याकडून चुकलाय. बघा, बालक प्रथम शब्द समजायला कधी लागतो? तर याचं बरोबर उत्तर आहे 6 महिने ते 1 वर्ष. बघा, 6 महिन्यानंतर बालकाला काय होत असतं, जे आपल्या आजूबाजूला बोलवत आहेत आपल्याला, आता त्याचं नाव वगैरे ठेवून झालेलं असतंय आणि त्यावेळी आपण बोलवतो त्यावेळी काय करतं, ते लगेच पाहत असतं किंवा स्माईल देतं किंवा ओरडतं, किंचाळतं असं, म्हणजे त्याला शब्द समजायला चालू होतात. पुढचा प्रश्न आहे, भाषिक विकासाचा क्रम कसा असतो? तर बरोबर उत्तर आहे क्रमिक. भाषिक विकासाचा क्रम हा क्रमिक असतो. पुढचा प्रश्न आहे, भाषिक विकासाचा शिक्षकांना उपयोग कशासाठी होतो? आणि बरोबर उत्तर आहे प्रभावी संप्रेषणासाठी. भाषिक विकासाचा उपयोग शिक्षकांना प्रभावी संप्रेषण घडवून आणण्यासाठी होत असतो.
पुढचा प्रश्न आहे सामाजिक विकास म्हणजे काय आणि बरोबर उत्तर आहे समाजात राहण्याची वर्तनशैली शिकणे. बघा सामाजिक विकास म्हणजे समाजात राहण्याची जी वर्तनशैली आहे ते शिकणे म्हणजे सामाजिक विकास आहे. पुढचा प्रश्न आहे सामाजिक विकासाची पहिली शाळा कोणती. तर याचं बरोबर उत्तर असतं कुटुंब. कुटुंब ही सामाजिक विकासाची काय आहे पहिली शाळा आहे. जे बालक आहे ते घरात किंवा कुटुंबात मध्येच पहिल्यांदा त्याची वाढ होत असते आणि त्यामुळं हा सामाजिक विकास घडून येण्याची पहिली शाळा आहे. पुढचा प्रश्न आहे सामाजिक विकासामुळे बालकात कोणती भावना विकसित होते. तर बरोबर उत्तर आहे आत्मसन्मान आणि स्वाभिमान. बघा आत्मसन्मान आणि स्वाभिमान हे सामाजिक विकासामुळे बालकात घडून येते किंवा बालकात ही भावना काय होत असते वृद्धिगत होत असते. पुढचा प्रश्न आहे सामाजिक विकासात वाढ झाल्यास मुलं काय करतात. आता सामाजिक विकासात वाढ झाली तर आपला आदर्श निवडतात आणि प्रेरणा घेतात. बघा सामाजिक विकासामध्ये जर त्यांची वाढ झाली तर ते काय करतात त्यांचा जो आदर्श आहे तो निवडतात आणि त्यांच्यापासून काय करतात प्रेरणा घेत असतात. मग ते कोण मोठ्या नेत्या असतील किंवा मग चित्रपटातील कोणीतरी नायक नायिका असतील किंवा खेळामधील नायक नायिका असतील असे सर्वजण प्रत्येकाचा आदर्श निवडत असतात. कधी सामाजिक विकासात वाढ झाल्यानंतर. पुढचा प्रश्न आहे शारीरिक विकास घडवून आणण्यासाठी शिक्षक काय करू शकतो. तर बरोबर उत्तर आहे सामाजिक उपक्रम घेतो. सामाजिक विकास घडवून आणण्यासाठी शिक्षक सामाजिक उपक्रम घेत असतो. पुढचा प्रश्न आहे वृद्धी म्हणजे काय. वृद्धी म्हणजे शारीरिक रचनेतील बदल. आता हे वृद्धी हा शब्द हिंदी आहे, याचा मराठीमध्ये शब्द आहे वाढ. काय आहे वाढ. आणि तुम्ही म्हणत असताना वाढ म्हणा, म्हणजे वाढ म्हणजे काय तर शारीरिक रचनेतील बदल होय. विकास म्हणजे काय. विकास म्हणजे काय दर्शवतो. तर बरोबर उत्तर आहे व्यावहारिक आणि परिमाणात्मक बदल. व्यावहारिक आणि परिमाणात्मक बदल म्हणजे विकास होय. वृद्धी ही कोणत्या वयापर्यंत होत असते. म्हणजे वाढ ही कोणत्या वयापर्यंत होत असते तर परिपक्व वयापर्यंत. व्यक्ती जोपर्यंत परिपक्व होत आहे तोपर्यंतच वाढ होत असते, वृद्धी होत असते. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी वृद्धीचे उदाहरण कोणते आहे. म्हणजेच खालीलपैकी वाढचे उदाहरण कोणते आहे. तर बरोबर उत्तर आहे वजनात वाढ. वजनामध्ये जर वाढ होत असेल तर हे कशाचं उदाहरण आहे वृद्धीचं उदाहरण आहे. विकास ही क्रिया कशी असते तर सातत्याने चालणारी. बघा आजन्म चालणारी ही विकास ही प्रक्रिया आहे. तर वाढ हे काय होत असतं परिपक्व होऊपर्यंतच होत असतं. पुढचा प्रश्न आहे वृद्धी आणि विकास यातील प्रमुख फरक काय. म्हणजे वाढ आणि विकास यामधील प्रमुख फरक काय आहे. तर वृद्धी ही परिमाणात्मक होत असते तर वाढ हा गुणात्मक विकास हा गुणात्मक होत असतो. बघा वृद्धी परिमाणात्मक आणि विकास गुणात्मक. वृद्धी परिमाणात्मक विकास गुणात्मक होत असतो. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी वृद्धी व विकासावर प्रभाव टाकणारा घटक कोणता नाही. तर बरोबर उत्तर आहे शिक्षण पद्धती. बघा शिक्षण पद्धती ही वृद्धी आणि विकासावर प्रभाव टाकत नाही. पुढचा प्रश्न आहे पोषणाचा वृद्धीवर कसा परिणाम होतो. तर बरोबर उत्तर आहे वजन आणि उंची वाढीस मदत होते. वजन आणि उंची वाढीला पोषणाचा म्हणजे पोषणाचा काय होत असतो मदत होत असतो, परिणाम होत असतो. पुढचा प्रश्न आहे वंश परंपरा कोणत्या प्रकारच्या विकासावर प्रभाव टाकते. तर बरोबर उत्तर आहे शारीरिक व मानसिक. बघा वंश परंपरा हे शारीरिक आणि मानसिक या विकासावर प्रभाव टाकत असते. वंश परंपरा म्हणजे अनुवंश. बघा म्हणजे आपल्या जरा समजा आपले आजोबा जर तोत्रे बोलत असतील तर नातू पण तोत्र बोलत असतो. मग ते कुणाकडून आलं तर आजोबांकडून आलं. म्हणजे आपल्या आई वडिलांकडून 50-50%, आजी आजोबांकडून 25-25 असं हे टप्पे ठरलेले आहेत. त्याबद्दल तुम्ही अभ्यास करू शकता. असं 3-4 पिढ्यांचा आपल्या म्हणजे नवीन पिढीवर काय होत असतो अनुवंशाने फरक पडत असतो, प्रभाव पडत असतो. पुढचा प्रश्न आहे बालकाच्या विकासात वायू आणि प्रकाशाचे महत्त्व काय. बघा बालकाच्या विकासामध्ये वायू म्हणजे हवा आणि प्रकाश याचं महत्त्व काय आहे तर ते काय करतात रोगप्रतिकारक शक्ती वाढवत असतात. बालकाच्या विकासामध्ये हवा आणि प्रकाशाचं महत्त्व आहे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवत असतात. पुढचा प्रश्न आहे वृद्धी आणि विकास या दोन्ही प्रक्रियांना सर्वाधिक
प्रभाव करणारा घटक कोणता आहे? बघा, वाढ आणि विकास या दोन्ही प्रक्रियांना सर्वाधिक म्हणजे सगळ्यात जास्त प्रभाव टाकणारा घटक कोणता आहे? तर पोषण आहे. म्हणजे पोषण जर व्यवस्थित होत असेल तर वाढ देखील व्यवस्थित होणार आणि विकास देखील व्यवस्थित होणार आहे. पुढचा प्रश्न आहे, किशोरावस्थेत कोणत्या प्रकारचे बदल विशेषतः दिसतात? तर बरोबर उत्तर आहे शारीरिक आणि मानसिक. बघा, किशोरावस्थेमध्ये शारीरिक आणि मानसिक हे दोन्ही बदल आपल्याला पाहायला मिळत असतात. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या वयात बौद्धिक विकास सर्वाधिक होत असतो? तर याचं बरोबर उत्तर आहे किशोरावस्था. बघा, किशोरावस्थेमध्ये सगळ्यात जास्त बौद्धिक विकास होत असतो. पुढचा प्रश्न आहे, शैशवकाल कोणत्या वयोगटाला म्हणतात? तर जन्म ते 2 वर्ष. आता जन्म ते 2 वर्षाचा जो काल आहे त्याला काय म्हणतो आपण? शैशवकाल असं म्हणत असतो. 2 ते 6 वर्षे वयोगटातील बालक कोणत्या टप्प्यात येते? तर बरोबर उत्तर आहे पूर्व बाल्य अवस्था, पूर्व बाल्यकाल. बघा, 2 ते 6 वर्ष वयोगट आहे त्या वयोगटातील बालक हा पूर्व बाल्यकालमध्ये येत असतो. सामाजिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कला प्रवृत्ती वाढणारी अवस्था कोणती? तर याचं बरोबर उत्तर आहे वृद्ध प्रौढावस्था. वृद्ध प्रौढावस्था ही काय आहे? सामाजिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कला प्रवृत्ती वाढणारी अवस्था आहे. 6 ते 12 वर्षे वयोगट कोणत्या टप्प्यात येते? तर याचं बरोबर उत्तर आहे उत्तर बाल्यकाल. बघा, उत्तर बाल्यकाल हे 6 ते 12 वर्षे वयोगटामध्ये म्हणजे हे या टप्प्यामध्ये येत असतं. पुढचा प्रश्न आहे, किशोरावस्थेत कोणता प्रश्न किशोरांच्या मनात उद्भवतो? तर बरोबर आहे मी कोण आहे. किशोरावस्थेमध्ये मी कोण आहे हा प्रश्न किशोरांच्या मनामध्ये नेहमी उद्भवत असतो. नेमकं माझं अस्तित्व काय, असं वगैरे ते स्वतःशी प्रश्न विचारत असतात. विकास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे या विधानाचा अर्थ काय? तर बरोबर उत्तर आहे विकास संपूर्ण आयुष्यभर चालत असतो. सातत्याने तो काय होत असतो? होतच असतो. वाढ ही काय होते? परिपक्वतेपर्यंत होत असते. एकदा परिपक्वता आली तर तिथनं वाढ थांबते. शरीराची वाढ होत नाही, मात्र विकास हा नेहमी होत असतो. अंतर्स्रावी ग्रंथींचा प्रभाव कोणत्या गोष्टीवर होतो? तर बरोबर उत्तर आहे शारीरिक वाढ. बघा, जे हार्मोन्स आहेत किंवा अंतर्स्रावी ग्रंथी आहेत जे स्त्राव म्हणजे आपल्या शरीरामध्ये स्त्राव होत असतात आणि या ग्रंथींचा प्रभाव कुठं होतो? शारीरिक वाढीवर होत असतो. विकास म्हणजे काय दर्शवतो? विकास म्हणजे काय दर्शवतो? गुणात्मक व परिमाणात्मक बदल दर्शवत असतो. विकास हा गुणात्मक आणि परिमाणात्मक बदल दर्शवत असतो. शारीरिक विकासासाठी सूर्यप्रकाश का आवश्यक आहे? तर बरोबर उत्तर आहे व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी. शारीरिक विकासासाठी सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी आवश्यक आहे. बाल्यकालात खालीलपैकी कोणती प्रवृत्ती दिसून येते? तर बरोबर उत्तर आहे अनुकरण आणि पुनरावृत्ती. बघा, बाल्यकालमध्ये अनुकरण आणि पुनरावृत्ती ही प्रवृत्ती दिसून येत असते. म्हणजे जी लहान मुलं असतात ती काय करत असतात? अनुकरण करत असतात किंवा ते अनुकरण करायचं, ते शिकायचं, बघायचं आणि त्याची पुनरावृत्ती करायचं. जो देखेगा वही सीखेगा असं हिंदीमध्ये एक म्हण आहे बघा. म्हणजे जे बघणार तेच काय होत असते? शिकत असतो. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या अवस्थेमध्ये बालक पूर्णतः पालकांवर अवलंबून असतो? तर त्याचं उत्तर आहे शैशवकाल. म्हणजेच नवजात अवस्था जी असते त्यामध्ये काय करत असतो? बालक पूर्णपणे पालकांवर अवलंबून असतो. वृद्धी ही प्रक्रिया केव्हा थांबते? आता वृद्धी ही प्रक्रिया केव्हा थांबत असते? तर परिपक्वतेनंतर थांबत असते. एकदा का शरीरामध्ये परिपक्वता आली तिथनं वाढ होण्याचं थांबत असतं. पुढचा प्रश्न आहे, मी काहीतरी आहे ही भावना कोणत्या अवस्थेत निर्माण होते? तर याचं बरोबर उत्तर आहे किशोरावस्था. मी कोण आहे, मी काहीतरी आहे असे प्रश्न ज्यावेळी निर्माण होतात त्यावेळी कोणती अवस्था असते? तर किशोरावस्था असते. लक्षात ठेवायचं आहे. वृद्धी कोणत्या प्रकारचे परिवर्तन दर्शवते? आणि बरोबर उत्तर आहे परिमाणात्मक. वृद्धी ही परिमाणात्मक परिवर्तन काय होत असते? दर्शवत असते. जीवनातील सर्वात वेगवान शारीरिक व मानसिक विकास कोणत्या टप्प्यात होतो? आणि बरोबर उत्तर आहे शैशवकाल. बघा, जीवनातील सर्वात वेगवान शारीरिक आणि मानसिक विकास हा शैशवकालमध्ये होत असतो. जन्मल्यानंतर होत असतो.
विकासाचे क्षेत्र कसे असते तर बरोबर उत्तर आहे व्यापक आणि सर्वांगीण. बघा विकासाचे क्षेत्र जे आहे ते कसे आहे व्यापक आणि सर्वांगीण आहे. पुढचा प्रश्न आहे किशोरावस्थेत खालीलपैकी कोणती गोष्ट घडत नाही आणि बरोबर उत्तर आहे खेळण्याची गरज नाही. किशोरावस्थेमध्ये खेळण्याची गरज नसते. आता इथं किशोरावस्थेत खालीलपैकी कोणती गोष्ट घडत नाही तर खेळण्याची गरज नाही ही गोष्ट घडत नाही असं म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे वृद्धी व विकासातील मुख्य फरक कोणता आहे तर बरोबर उत्तर आहे वृद्धी किंवा वाढ ही काय असते परिमाणात्मक असते तर विकास गुणात्मक व परिमाणात्मक असतो. बघा म्हणजे वृद्धी किंवा वाढ जो आहे ते काय होतं असतं परिमाणात्मक म्हणजे मोजता येते ती, मात्र विकास हा गुणात्मक आणि परिमाणात्मक असतो. म्हणजे विकास हा काय करतो आपण गुणांद्वारे किंवा परिमाणांद्वारे पण मोजू शकतो. बालकाची शारीरिक वाढ होते पण मानसिक विकास होत नाही याचा अर्थ काय तर बरोबर काय उत्तर असणार आहे केवळ वृद्धी झाली आहे विकास झाला नाही. म्हणजे केवळ त्याची वाढ झालेली आहे मात्र विकास झालेला नाही. बालकाचा शारीरिक वाढ होतो पण मानसिक विकास होत नाही याचा अर्थ आहे केवळ वृद्धी झालेला आहे मात्र विकास नाही. पुढचा प्रश्न आहे कोणता घटक वृद्धी आणि विकासावर सर्वाधिक प्रभाव टाकतो तर बरोबर उत्तर आहे आहार व पोषण. बघा आहार व पोषण हे काय करत असतात वाढ आणि विकासावर सर्वाधिक प्रभाव टाकत असतात. पुढचा प्रश्न आहे वंशानुगतता चा मुख्य प्रभाव कोणावर असतो. बघा आता म्हणजे अनुवंशिकताचा मुख्य प्रभाव कोणावर असतो तर बरोबर उत्तर आहे शारीरिक आणि मानसिक विकास याच्यावर असतो. शारीरिक आणि मानसिक विकासावर वंशानुगतताचा प्रभाव असतो किंवा अनुवंशिकता. बौद्धिक विकासामुळे खालीलपैकी कोणता गुण वाढत असतो तर बरोबर उत्तर आहे तर्कशक्ती आणि नैतिकता. बघा बौद्धिक विकासामुळे काय होते तर्कशक्ती आणि नैतिकता वाढत असते. मित्रो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करायचं आहेच, सोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरती परीक्षेबद्दल असेच व्हिडिओ मिळत राहतील. चला तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. कोणत्या कालावधीत बालक समाजीकरण शिकतो तर बरोबर उत्तर आहे पूर्व बाल्यकाल. बघा पूर्व बाल्यकालमध्ये काय करत असतो बालक सामाजिकरण शिकत असतो. पुढचा प्रश्न आहे आंतरस्रावी ग्रंथीचा कार्य बालकांवर काय परिणाम घडवतो. आंतरस्रावी ज्या ग्रंथी आहेत त्यांचा बालकावर परिणाम काय होत असतो शारीरिक विकास प्रभावित होतो. शारीरिक विकास जो आहे तो काय होत असतो याच्याद्वारे प्रभावित होत असतो. पुढचा प्रश्न आहे 6 ते 12 वर्षाच्या वयोगटात कोणते विकास प्रामुख्याने घडतात तर बरोबर उत्तर असणार आहे बौद्धिक नैतिक व तर्कशक्तीचा विकास. बघा 6 ते 12 या वयोगटामध्ये विकास कोणत्या घटका म्हणजे प्रामुख्याने कसं घडत असतं तर बौद्धिक नैतिक आणि तर्कशक्तीचा विकास या कालावधीमध्ये सर्वात जास्त होत असतो. किशोरावस्थेत प्रजनन अवयवांमध्ये कोणते बदल दिसतात. बघा किशोरावस्थेमध्ये प्रजनन अवयवांमध्ये बदल दिसतात तर ते कोणते आहेत वाढ आणि कार्यशीलता. म्हणजे किशोरावस्थेमध्ये काय होतं प्रजनन अवयवांमध्ये वाढ होते आणि कार्यशीलता जाणवत असते किंवा ते दिसत असतात. बघा पुढं कोणत्या वयोगटामध्ये माणूस मी कोण आहे असा विचार करतो तर बरोबर उत्तर असणार आहे किशोरावस्थेमध्ये. किशोरावस्थेत माणूस काय करत असतो व्यक्ती मी कोण आहे असा प्रश्न विचारत असतो. म्हणजे किशोर मुलं जे असतात किशोरवयीन ते स्वतःला प्रश्न विचारत असतात. वाढत्या वयामुळे बालकांच्या वजनात होणाऱ्या बदलाला आपण काय म्हणतो याचं बरोबर उत्तर असणार आहे वृद्धी. वाढ म्हणजे वाढत्या वयामुळे बालकांच्या वजनात काय होत असतो बदल होत असतो आणि याला आपण काय म्हणायचं आहे वाढ किंवा वृद्धी म्हणायचं आहे. बालकांच्या वर्तनातील सुधारणा कोणत्या प्रकारच्या विकासाशी संबंधित आहेत तर बरोबर उत्तर असणार आहे गुणात्मक. बघा बालकांच्या वर्तनात ज्या सुधारणा होतात त्या गुणात्मक प्रकारच्या विकासाशी काय असतात संबंधित असतात. शैशव कालात खालीलपैकी कोणता विकास जलद गतीने होतो
तर याचं बरोबर उत्तर असणार आहे मानसिक आणि शारीरिक. बघा शैशव कालामध्ये मानसिक आणि शारीरिक विकास काय होत असतो, जलद गतीने होत असतो. वृद्धावस्थेत व्यक्तीचा कल कोणत्या गोष्टीकडे जास्त असतो, तर धार्मिक आणि सांस्कृतिक क्रियाकलाप करण्याकडे जास्त असतो. बघा वृद्धावस्थेमध्ये व्यक्ती काय करतो, धार्मिक कार्याकडे किंवा सांस्कृतिक क्रियाकल्पांमध्ये भाग घेण्याचा जास्त प्रयत्न करत असतो. पुढचा प्रश्न आहे, बालकाने खेळातून समूहात राहण्याचे गुण शिकल्यावर कोणत्या विकासाची चाहूल लागते, तर याचं बरोबर उत्तर असणार आहे सामाजिक विकास. बालकानं जर खेळातून समूहात राहण्याचे गुण शिकलं तर त्या कोणत्या विकासाची चाहूल लागतं, तर सामाजिक विकासाची चाहूल लागत असते. पुढचा प्रश्न आहे, किशोरावस्थेत कोणती विशेष मानसिक भावना विकसित होते, आणि याचं बरोबर उत्तर आहे मी कोण आहे यासारखा विचार. बघा किशोरावस्थेमध्ये जी व्यक्ती आहे ती स्वतःला काय विचारत असते, मी कोण आहे, आणि अशी मानसिक भावना काय होत असते, विकसित होत असते. पुढचा आता इथं आपले सर्व प्रश्न संपलेले आहेत. या टॉपिकवर आणि बरेच प्रश्न येणार आहेत आणि ते प्रश्न मी भाग 2 मध्ये घेऊन येणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे आभार, धन्यवाद. आणि शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.